मराठवाड्यात मुसळधार पावसाची हजेरी. हिंगोलीमध्ये सलग चौथ्या दिवशी ढगफुटीसारखा पाऊस, तर अहिल्यानगरमध्ये 2 दिवस शाळांना सुट्टी जाहीर. मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस. सखल भागामध्ये पाणी साचलं. मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं. पुण्यातही पावसाची दमदार हजेरी. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शरद पवारांना अडचण नाही. संजय राऊतांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा झाल्याची राऊतांची माहिती. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चाला सुरुवात. पक्षाचे महत्त्वाचे नेते मोर्चात सहभागी. अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. बीड आणि जालन्यामध्ये आज मोर्चा. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या कंपनीला एसआरएचे प्रकल्प मिळाल्याचा विरोधकांचा आरोप. पत्राचाळमध्ये वर्षा गायकवाडांची प्लॉट लाटल्याचा भाजपच्या आरोपामुळे विरोधक आक्रमक. वादग्रस्त आयपीएस अधिकारी पूजा खेडकरच्या फरार आई वडिलांचा कसून शोध सुरू. पूजाच्या वडिलांनी ट्रकच्या हेल्परचं अपहरण केल्याचं उघड. गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार. आचार्य देवव्रत यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ. राजभवनातील शपथविधीला फडणवीस आणि शिंदेंची उपस्थिती. वक्फ कायदा पूर्णपणे स्थगित करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. मात्र काही तरतुदींवर स्थगिती. 5 वर्ष इस्लाम असण्याची अट स्थगित. गैरमुस्लिम सदस्यांची संख्या 3 पर्यंतच ठेवण्याची अट. पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन केलं नाही हे कुणाला सांगता? देशाची जनता मूर्ख आहे का? राऊतांचा संतप्त सवाल. कालच्या सामन्यातील जुगारातले पाकिस्तानला 25,000 कोटी मिळाल्याचाही दावा. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख. मुदतीमध्ये आयटीआर न भरल्यास लेट फीसह दंड. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 5,000चा दंड भरावा लागणार. नमस्कार.